काही महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा उपस्थित झालेली आहे। अध्यक्ष महाराज, आपल्या सर्वांना विदितच आहे की 9 सप्टेंबर 20 ला एसीबीसी कायद्याच्या अंमलबजावणीवर मान्य सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंध घातलेला आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। आणि या ठिकाणी जे मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत म्हणजे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखून या सर्व मुद्द्यांवर शासनाची भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात निश्चितच शासनाची तयारी आणि प्रत्येक मुद्द्यावर खुलासेवर उत्तर मिळेल अशा प्रकारचा माझा प्रयत्न राहणार आहे। अध्यक्ष महाराज, आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस या सभागृहामध्ये मराठा आरक्षणाचा विषय घेण्यात आला त्यावेळेस एकमुखाने एक मताने मराठा आरक्षणाला संमती या सभागृहाने एक मताने दिलेली आहे। कुठल्याही राजकीय पक्षाने वेगळी भूमिका न घेता हे मराठा आरक्षण म्हणजे गायकवाड कमिशनचा जो अहवाल होता तो अहवाल आपण घेतला। समाजाचा बॅकवर्डनेस ज्या अहवालामध्ये नमूद केलेला आहे ते बॅकवर्डनेस मागासले पण लक्षात घेऊन त्याचा आधार घेऊन आपण मराठा आरक्षण सर्वसंमतीने महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये कधी घडलं नसेल असं सर्वसंमतीने सर्व राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने त्यावेळेस फडणवीसांचं सरकार होतं तरी त्याच्यामध्ये कुठलाही वेगळी भूमिका न घेता आम्ही सर्वांनी मराठा आरक्षणाला एकमुखाने पाठिंबा दिला। कुठला त्याच्यामध्ये वेगळी भूमिका आपण घेतली नाही। आणि ज्या उच्च न्यायालयात हा विषय गेला उच्च न्यायालयात सुद्धा सरकारला पाठिंबा देण्याचीच भूमिका आम्हा सर्वांची होती। पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय, हा विषय ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला त्यावेळेस याला जे इंटरिम स्टे मिळाला त्यानंतर ज्या पद्धतीने विधानं केली जात आहेत निश्चित आम्हाला सर्वांना दुःख आहे की हा विषय राजकारणाच्या पलीकडचा आहे। हा विषय कुठल्या एका पक्षाचा किंवा एका व्यक्तीचा किंवा एका समाजाचा विषय नाही। हा सभागृहाने संमती केलेला एक मताने संमत केलेला ज्या विषयावर संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना लागलेल्या आहेत सकल मराठा समाजाला त्याच्यामध्ये मदत व्हावी हीच भूमिका आहे। म्हणून भूमिका सरकार घेत असताना मग सातत्याने त्याच्यामध्ये टीका टिप्पणी जी केली जाते अध्यक्ष महोदय ही अपेक्षित नव्हती। आणि म्हणून मला देवेंद्र फडणवीस साहेबांना चंद्रकांत पाटील साहेबांना आणि त्यांच्याबरोबर असं अनेक सहकार्याची विनंती करायची आहे की या संदर्भामध्ये कृपया सकारात्मक भूमिका आपणही घ्यावी आणि जे प्रयत्न सरकार करत आहे त्या प्रयत्नांना आपलाही तिथे पाठिंबा आपण द्यावा अशा प्रकारची मला आग्रहाची विनंती या सभागृहाच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट जे रेकॉर्डवर आहे ती या सभागृहाला मी मुद्दाम आठवण करू देऊ इच्छितो। ते बाहेर सभागृहाच्या बाहेर ज्यावेळेस त्यांना विचारणा झाली मुख्यमंत्री असताना त्यांनी विधान केलं होतं की आता सर्वजणांना समजते की सरकार यामध्ये निर्णय घेऊ शकत नाही, उच्च न्यायालयातच निर्णय होऊ शकतो हे माहीत असून सुद्धा काही पक्ष आणि काही संघटना राजकीय हेतूने समाजामध्ये ते निर्माण व्हावी यासाठी लोकांना उस्कवण्याचा प्रयत्न करत आहेत। आरक्षण हे केवळ आणि केवळ न्यायालयातूनच मिळू शकते हे माहिती असताना देखील ज्या प्रकारचे अभिनिवेश चालले आहेत ते पुरोगामी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने शोभणारे नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य ऑन द रेकॉर्ड हे फडणवीस साहेबांनी अनेक वेळा केलेलं आहे आणि त्याची क्लिपिंग आज सर्वत्र आहे। अध्यक्ष महोदय, मी भूमिका आज हीच मांडली तर काय चुकीचं आहे? म्हणजे दोघांच्या आता तुम्ही मुख्यमंत्री होता तुमच्या काळात तुम्ही एक निर्णय जाहीर केला सभागृहाने संमत केला दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात तो मागे पडला, याला सरकार जबाबदार आहे का? आणि मुद्दा एवढाच आहे हे सगळे निर्णय घेत असताना वारंवार आरोप केला जातो की सरकार गंभीर नाही सरकार गंभीर नाही सरकार गंभीर नाही। अध्यक्ष महोदय, मला मुद्दाम इथे सन्मान्य चंद्रकांत पाटील साहेब आणि इतरही सन्मान्य सदस्यांना विचारणा करायची आहे। आपणही उपसमितीचे अध्यक्ष होता, किती बैठका घेतल्या आम्हा सर्वांना बोलून आपण मला सांगा? किती लोकांना पाचारण करून त्यांचं मत आपण ऐकून घेतलं? उलट सन्मान्य मुख्यमंत्र्यांचे मी अभिनंदन करेन की त्यांनी हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्यापासून आमचं सरकार आल्यापासून मुख्यमंत्र्यांनी वारंवार याच्यामध्ये बैठका घेतल्या। म्हणजे मराठा संघटनांच्या जवळपास 70 ते 80 वेगवेगळ्या संघटना आहेत की ज्यांना मुख्यमंत्र्यांनी निमंत्रित केलं, व्यक्तिशः त्यांच्याशी बोलले, एकेका संघटनेला जवळपास 3-3, 4-4 तास दिले। विषय सारखेच असताना प्रत्येकाची वेगवेगळी मागणी असताना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपसमिती सर्व सदस्य आणि अधिकारी आणि एजी यांच्या समक्ष चर्चा या ठिकाणी झाली। विरोधी पक्ष नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की नाही आम्हाला इथे राजकारण करायचं नाही, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत। गिढे घडतं आणि व्हीसीवर या ठिकाणी
ज्यावेळेस आम्ही गेलो त्या ठिकाणी जवळ 60 ते 70 संघटना होत्या महाराष्ट्रातल्या की ज्यांना आम्ही निमंत्रित करून त्यांची मतं याच्यामध्ये काय असली पाहिजेत, काय केलं पाहिजेत यांची विचारणा केली. दिल्लीमधल्या जे सिनियर काउन्सिल्स आहेत, मला हे मुद्दाम नमूद केलं पाहिजे. मला सांगा, आमचं सरकार आल्यापासून तुम्ही नेमलेले कुठले आम्ही सिनियर काउन्सिल्स बदलले? उद्या आमचा आक्षेप केला असता की नाही तुम्ही सिनियर काउन्सिल्स बदलले आणि म्हणून असा निर्णय झाला. मुकुल रोहतगी हे त्याच वेळेस होते, पटवाली आहे त्याच वेळेस होते, आमचे थोरात साहेब त्यावेळेस होते. मला हे विचारायचं आहे, आम्ही 30 लीगल टीम ही सर्वोच्च न्यायालयात कंटिन्यू केली, त्यात कुठलाही बदल आम्ही केला नाही. 30 लीगल टीम हा सर्वोच्च, एवढंच नव्हे तर जे आपले ज्यांनी इंटरव्हेन्शनचे अर्ज सर्वोच्च न्यायालयात केलेले आहेत त्या इंटरव्हेन्शनच्या अर्जामध्ये सुद्धा जे वकील अपीयर झाले त्याच्यामध्ये कपिल सिब्बल हे अतिशय नामवंत सिनियर काउन्सिल त्या ठिकाणी राहिले. त्या ठिकाणी अभिषेक मनु सिंघवी अपीयर झाले, रफिक दादा त्या ठिकाणी अपीयर झाले आणि असे अनेक जवळपास 9 ते 10 अतिशय निष्णात वकील त्या ठिकाणी आपण सर्वोच्च न्यायालय उभे केले असताना हा विषय न्यायालयामध्ये काही ना काही कायदेशीर मुद्द्यावर अडकलेला आहे. अध्यक्ष महोदय, मला या मागील सरकारने ज्यावेळेस हा निर्णय घेतला त्यावेळेस फडणवीस साहेबांचं अजून एक वाक्य मला आठवत आहे की आम्ही निर्णय असा घेऊ की जो फुल प्रूफ कायदा करू, म्हणजे कुठल्याही न्यायालयामध्ये आणणार नाही अशा प्रकारचा फुल प्रूफ कायदा आम्ही करू. मला आज या सभागृहात सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांना हेच विचारायचं आहे, तुमचा कायदा जेवढा फुल प्रूफ होता आम्ही चर्चा कोणी केली का? या सभागृहात ज्यावेळेस चर्चा या सगळ्या संमती सभागृहाची घेण्यात आली त्या कायद्यावर आम्ही कुठे चर्चा केली? कुठे चर्चा केली नाही. एकही व्यक्तीने भाषण केलं नाही, कोणी आक्षेप नोंदवला नाही, कुठली राजकीय पक्षाने वेगळी भूमिका घेतली नाही. मग तुमचा फुल प्रूफ हा जो तुमचा निर्णय होता तो सर्वोच्च न्यायालयात का टिकला नाही? हा खरा विषय त्याच्यामध्ये मला नमूद करायचा आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड कमिशनच्या संदर्भात सुद्धा काही आक्षेप त्या ठिकाणी नमूद केले आहेत. मला गायकवाड कमिशनच्या संदर्भामध्ये काही वेगळं म्हणायचं नाही. आम्ही गायकवाड कमिशननी घेतलेला जो काही निर्णय आहे, निष्कर्ष आहे, त्याच्यामध्ये आमची पूर्ण भूमिका ही समर्थनाचीच आहे. परंतु आम्ही असं म्हणतोय का की गायकवाड कमिशनच्या निर्णयामध्ये काही फ्लॉ होते, मागील सरकार त्यात हे फ्लॉ सोडून कमी पडलं आणि सभागृहाचा निर्णय दिशाभूल करून आपण तो निर्णय पारित करून घेतला, आम्ही म्हणतोय का? असं आम्ही म्हणत नाही, अजिबात म्हणत नाही. जो निर्णय या सभागृहाने घेतला तो सर्वोच्च सभागृहाने घेतलेला निर्णय आहे आणि म्हणून या निर्णयाचं समर्थन आजही आम्ही करत आहोत आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आपणही त्या ठिकाणी समर्थनाची भूमिका घ्यावी अशी माझी आपल्याकडे विनंती आहे. हा जुळून नम्र विनंती आहे. आणि कॉन्फरन्सेस होत आहेत, चर्चा होत आहेत, मुख्यमंत्री स्वतः आहेत, वकील आहेत, संघटना आहेत आणि आपल्याशी सुद्धा आपल्याही मान्यवर नेत्यांना म्हणजे विरोधी पक्ष नेते इतरही मान्यवर नेते राज्यातले आहेत त्या सर्वांशी चर्चा करून अध्यक्ष महोदय ह्या सगळ्या निष्कर्षाने पोहोचलेलो आहोत. आणि त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की आजच्या ज्या परिस्थितीमध्ये पुढे काय केलं पाहिजे. आपण सातत्याने संघटना वेगवेगळे निर्धार करतायत, आपण सभागृहात एक बोलता, मागच्या सरकारची काही गोष्टी आपण काढत नाहीत आणि मग संघटनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटना दोष देत नाहीत, पण त्यातले जरूर काही नेते असे आहेत की जे आपल्या पक्षाशी संदर्भातले आपले संबंधित आहेत. पण त्यांनाही विनंती करायची, गोबेल्स थिअरी जी आपली आहे की सातत्याने बोलत जायचं की सरकार काही बोलत नाही, सरकार काही निर्णय घेत नाही, सरकार गंभीर नाही, यातून या गोबेल्स नीतीतून आपल्याला नेमकं साध्य काय करायचं आहे. आणि की दुसरीकडे हा पसरवण्याचा प्रयत्न आहे की ओबीसींच्या आरक्षणामध्ये सरकार हात घालू इच्छित आहे, ओबीसींच्या आरक्षणामध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत. अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणात जराही धक्का हे सरकार लावणार नाही, ही सरकारी स्पष्ट भूमिका आहे. आणि त्यामुळे उगाच ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद कशा करता महाराष्ट्र कोण निर्माण करते? शासनाचं कुठे याच्यामध्ये अधिक मला एकही स्टेटमेंट दाखवावं. अध्यक्ष महोदय असं एकही स्टेटमेंट भुजबळ साहेबांचं वडेट्टीवारांचं जे म्हणणं आहे की बाबा ओबीसींच्या आरक्षणासंदर्भामध्ये कुठला इथे वेगळा विचार नाही, जे आरक्षण ते कायम राहा हीच भूमिका आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की सातत्याने हो बसा मंत्री महोदय बसा सातत्याने ओबीसी विरुद्ध मराठा हे जे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय अध्यक्ष महोदय. आणि दादा म्हणले गोष्ट खरी आहे, याचा दणका जो बसलेला आहे
विधान परिषदेच्या निवडणूक दणका बसल्यामुळे आता ओबीसींचा आठवण होऊ लागले दुर्दैवाने. अध्यक्ष महोदय मला उद्दाम सांगितलं पाहिजे, कुठे इतके वर्ष काय बोलत नव्हतं. अध्यक्ष महोदय मला एवढं सांगायचं की हा राजकारणाचा विषयच नाही. सर्वोच्च न्यायालय कायदेशीर लढाई आपल्याला लढायची आहे आणि तुम्ही आमच्या बरोबर लढाईत आहात की नाही हे स्पष्ट भूमिका तुम्ही आज स्पष्ट करा, मला एवढं सांगायचं आहे. अध्यक्ष महोदय आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय गेला त्यावेळेस आपल्याला एवढं सांगाय की तामिळनाडूच्या बाबतीमध्ये तामिळनाडूचं आरक्षण 69% तामिळनाडूचं आरक्षण गेलेलं आहे. तिथे स्टे नाहीये. आणि तिथे जे माहिती मी घेतली की तामिळनाडूचं आरक्षण हे 9th शेड्यूलमध्ये घालण्यात आलं आणि 2000 आपला जो कायदा झाला तो 2018चा झाला. मला चंद्रकांत पाटील साहेबांना विनम्रपणे विनंतीपूर्वक विचारायचं आहे, मग आपण ती काळजी का घेतली नाही हो? तामिळनाडू सारख्या राज्याने जर 9th शेड्यूलमध्ये जर आरक्षण देऊ इच्छित केलं, त्यांना अद्याप त्यांचा निर्णय प्रलंबित आहे, सुप्रीमला मान्य आहे, पण तिथे स्थगिती नाही. तिथे स्थगिती नाही. पण तुमचं सरकार असतं, तुम्ही 9th शेड्यूलमध्ये घातलं असता तर कदाचित आपची दिवस पाहायची वेळ आली नसती. मला आक्षेप घ्यायचा नाही आहे, विषय निघाला म्हणून उल्लेख या गोष्टी करतोय की तामिळनाडूचा विषय हा केंद्रामध्ये आहे. परंतु अध्यक्ष एक मिनिट बोला. चव्हाण साहेब, हा बोला दादा बोला. ही लढाई एकत्रित लढायची, चुकीचं जाऊ नये की 9 कोण. अरे बोला दादा, इकडे बघून बोला. काय गडबड दादा, इकडे बोलून बोला. हा सुप्रीम कोर्टाच्या ज्या एका निर्णयामध्ये रिझर्वेशन 50%च्या वर एक्सेप्शनल अपवादात्मक स्थितीत जाईल असं निर्णय दिला, त्यावेळेपासून 9th शेड्यूलमध्ये टाकल्यानंतर सुद्धा 50%च्या वर अपवादात्मक स्थितीमध्ये रिझर्वेशन नेता येईल असं म्हटल्यामुळे 9th शेड्यूलमध्ये नेण्याचा उपयोगच नव्हता. हा एक भाग झाला. हा आता थांबा ना, बोलू द्या ना. असं काय आता बोला बोला. अरे बोलू द्या ना, तुम्ही बोला. हा एक भाग तर म्हणजे चुकीचं याच्यावर जायला नको. बोला. दुसरं माझं काय म्हणणं आहे की त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बा तेच वकील आहेत वगैरे वगैरे. माझं वारंवार म्हणणं काय की या विषयामध्ये कधी चव्हाण साहेब गेले दिल्लीमध्ये वकिलांबरोबर बसले, कधी ऍडव्होकेट जनरल गेले, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा मुद्दा जो आहे की ठीक आहे आता चव्हाण साहेब प्लीज, माझा मुद्दा जो आहे तुम्ही मागाशी जो मांडला तो तुम्ही काढून बघा. मी हे म्हणतोय की आता ते स्टे झालाय. स्टे झालेला असताना मराठा समाजाला आरक्षण नाही असं म्हणून आधीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण नसताना जे दिलं ते तुम्ही द्या, आणि पुरवण्यामध्ये मी म्हणतोय की 600 कोटीची व्यवस्था करा. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय माझी भूमिका मला पूर्ण करू द्या, आणि मी इथे काही युक्तिवाद करायला बसलो नाही. हे काय सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट नाही की शेड्यूल 9 मध्ये त्यावेळेस बसत होतो नव्हतो. हा विषय समजून घेतला पाहिजे. माझं म्हणणं एवढंच, आपण तपासून घ्या ना. हा मुद्दा मी सांगितलेला आहे की तामिळनाडूच्या बॅकग्राऊंडवर जो निर्णय झाला त्याचा मी उल्लेख केला. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ऑर्डिनन्स काढला, तिथे स्टे झाला, परंतु तिथे रिझर्वेशन 63% वर गेलं. हरियाणाचा जो कायदा झाला तोही जाट कम्युनिटीच्या बाबतीमध्ये तो सुद्धा आता अजून अभ्यासमध्ये आहे, पण तिथे स्थगिती नाहीये. राजस्थानचा विषय सुद्धा SLP सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. आमचं म्हणणं एवढंच होतं की इतर राज्यातले सगळे विषय केंद्रामध्ये अद्याप प्रलंबित असतील, ते स्थगिती नाही, तो महाराष्ट्राच्या निर्णयाला का स्थगिती मिळते हा खरा प्रश्न आज आमच्या समोर एवढा आहे. अध्यक्ष महोदय, नाही मला पूर्ण होऊ दे ना माझा. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, मी माझ्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना माझी विनंती आहे की हा महाराष्ट्रासाठी संवेदनशील विषय आहे आणि या विषयावर अजिबात राजकारण, याच्यातला मार्ग कसा काढता येईल याच्यावर सभागृहाने निर्णय करावा. या पद्धतीने ओरडवाद करून एवढं समज तिकडे महाराष्ट्र पेटलेला आहे आणि इथं आपण गडबड करायचं हे काय बरोबर, म्हणून त्यांना बोलू द्या, सांगितलं त्यांना. आज मी त्यांचं म्हणणं अतिशय शांतपणे ऐकून घेतलं, पण त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर त्यांनी माझं ऐकून घेतलं पाहिजे. आमची अपेक्षा एवढीच आहे. बोला मंत्री महोदय बोला. अध्यक्ष महोदय, आता तुम्हाला संधी आहे, म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांना जे केंद्रात त्यांचं सरकार आहे, आता केंद्रातल्या अटॉर्नी जनरलला सुद्धा तेथे नोटीस काढण्यात आलेली आहे. आपल्या सर्वोच्च सुप्रीम कोर्ट जजमेंटची कॉपी माझ्या हातामध्ये आहे. सुप्रीम कोर्ट म्हणते की वन ऑफ दिस इश्यूज बिफोर दिस कॉन्स्टिट्यूशन बेंच being interpretation of Constitution 102nd Amendment Act 2018, let a notice be issued to the Attorney General of India. म्हणजे आता नोटीस एजीना सुद्धा, अटॉर्नी जनरल देशाचे सर्वोच्च लॉ ऑफिसर ज्याला म्हणू आपण, केंद्र सरकारच्या वतीने अपेअर होणार आहे. तर खरंच आपलं जर गांभीर्य असेल या विषयामध्ये आपण जरूर, नाही एजींचा विषय आहे,
आणि मला वाटतं संभाजीराजांनी पंतप्रधानांची वेळ सुद्धा मध्यंतरी मागितली होती, त्यांना मिळाली की मला माहीत नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे, दादा आता बसून बोलण्यापेक्षा मला बोलू द्या 2 मिनिटं. माझी विनंती एवढीच आहे अध्यक्ष महाराज, माझी विनंती एवढीच आहे की आता तुम्हाला ही संधी आहे. जर एकमुखाने एक मताने या विधानसभेत जो कायदा पारित होतो तो जर सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज झाला असेल तर केंद्र सरकारने जबाबदारी निश्चित घ्यावी आणि अटॉर्नी जनरलच्या माध्यम मुद्दा. सागर आता थांबव. सागर 1 मिनिट. सागर बसा. सागर बसा तुम्ही. बसा. सागर बसा तुम्ही. काय म्हणतो का समजून घ्या ना. माझं म्हणणं एवढंच आहे अध्यक्ष महोदय, विनम्र. सागर आता प्लीज अध्यक्ष महोदय प्लीज बसा. अरे अध्यक्ष महोदय, हे मी सुप्रीम कोर्टाची जजमेंटची कॉपी माझ्या हातामध्ये आणि ते वाचूनच या ठिकाणी बोलत आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आता अटॉर्नी जनरलला नोटीस गेलेली आहे. एक चांगली संधी आपल्या सर्वांना मिळून केंद्र सरकारच्या माध्यमातून अटॉर्नी जनरल, आपला प्रश्न नाही आहे, देशातल्या अनेक राज्य आणि EWS सुद्धा इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचा विषय सुद्धा केंद्राकडे त्या ठिकाणी प्रलंबित आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असं असताना अटॉर्नी जनरलच्या माध्यमातून सर्व राज्यांना, इतर राज्यांचे प्रश्न, आपले प्रश्न एकत्रितपणे घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला न्याय मिळावा आणि इतर राज्यातलेही प्रश्न मार्गी लागावेत असा प्रयत्न आपल्याही माध्यमातून व्हावा सुधीर भाऊ, अशी या ठिकाणी विनम्रपणे मला या ठिकाणी सूचना करायची आहे. चंद्रकांत पाटील साहेबांनी या ठिकाणी मगाशी असं सांगितलं की दिल्लीमध्ये कोणीच मंत्री गेला नाही, दिल्लीमध्ये मुख्यमंत्री नाही, मंत्री नाही, AG गेले नाहीत. अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की कोरोना सुरू झाल्यापासून सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सुद्धा VC वर चालू आहे. हे यांना कदाचित माहीत असेल, परंतु दिशाभूल करण्याकरता उद्योग जो चालू आहे केंद्र सरकारच्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आपले कोणी सिनियर काउन्सिल उभं राहत नाही. तिथे प्रत्येक जण आपल्या ऑफिसमधून किंवा घरातून बसून त्या ठिकाणी VC वर हा कॉन्फरन्स या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडतो. आमच्या कॉन्फरन्सेस होतात ते VC वर कॉन्फरन्सेस होतात. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकरण पहिल्यांदा गेलं तर आम्ही त्यांना सांगितलं की हे प्रकरण एवढी व्याप्ती मोठी आहे, याचा रिपोर्ट एवढा व्हॉल्युमनस आहे की हे जे चर्चा व्हायची असेल तर ही फिजिकल हिअरिंगद्वारे झाली पाहिजे आणि VC मध्ये न घेता फिजिकल हिअरिंगच्या माध्यमातून हा विषय सगळा हाताळला गेला पाहिजे. अशी आर्ग्युमेंट होऊ शकणार नाही. बऱ्याचशा वेळेस नेमकं ऐकायला जात नाही की नेमकं काय आर्ग्युमेंट चालू आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही वारंवार प्रयत्न करून सुद्धा याच्यावर काही मार्ग निघाला नाही आणि सर्वोच्च न्यायालय म्हणाले की नाही असंच VC वर सुरू करूया. सर्वच देशातले सर्व खटले त्या ठिकाणी VC वर सुरू आहेत, परंतु आम्ही विनंती करून सुद्धा आमची विनंती मान्य झाली नाही. चंद्रकांत पाटलांना विनंती करायची आहे की मंत्री आपण जी विधानं बाहेर करता की मंत्री गेले नाहीत, वकील गेले नाहीत, AG गेले नाहीत, हे बरोबर नाही आहेत. इथे झालेल्या कॉन्फरन्स सगळ्या रेकॉर्डवर आहेत, व्हिडिओ सगळ्यांचे म्हणजे टेप झालेले आहेत, रेकॉर्डेड आहेत आणि जेवढ्या मीटिंग मुख्यमंत्र्यांनी घेतल्या सिनियर सर्व रेकॉर्डवर आहे. त्यामुळे हा जो आरोप होतोय तो बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे. कृपया बाहेर माध्यमांना सांगत असताना जरूर सांगा की सर्वोच्च न्यायालय, इव्हन हायकोर्टला आता थोडंसं फिजिकल सुरू झालं आहे, तर हायकोर्टला हिअरिंग सुद्धा आणि सुप्रीम कोर्टला हिअरिंग सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर अध्यक्ष महोदय हे सुरू झालेलं आहे. त्यानंतर एक विषय फडणवीस साहेबांनी मगाशी सांगितलं सुरुवातीला की आपण नोकर भरती करणार नाही असं विधान सुप्रीम कोर्टामध्ये गरज नसताना केलं. अध्यक्ष महोदय, सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा प्रकरण गेलं त्या सुप्रीम कोर्टामध्ये सर्व जे जनता मराठा आरक्षणाचा विरोध आहे त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती सुरू होणार आहे, 50, 60, 70 हजार लोक भरती होणार आहे, वेगवेगळ्या विभागाची भरती होणार आहे आणि त्यामुळे आरक्षणाचा निर्णय आपण तोपर्यंत सगळं थांबवा. आणि त्याच वेळेस हा विषय सगळा अडचणीमध्ये आला होता. त्यावेळेस शासनाने फक्त नवीन कुठलाही निर्णय घेतला नाही. शासनाने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की 4 मे 2020चा GR जो आपला आहे, 4 मे 2020चा GR, आणि या GR मध्ये कोरोनाच्या बॅकग्राऊंडवर जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस वित्त विभागाने 4 मे 2020च्या GR मध्ये म्हटलेलं आहे की संपूर्ण देशात 24 मार्च 2020 पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे आणि राज्याच्या कर व करतर महसुलात घट होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. राज्याची आर्थिक घडी पुढील 2-3 महिन्यातही अशीच राहण्याची शक्यता आहे. वित्तीय स्थितीतून बाहेर पडून राज्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी आणण्याचे राज्यासमोर मोठे आव्हान आहे. अनेक विषय त्याच्यामध्ये आहेत, पण त्यातला जो महत्त्वाचा मेन्शन जो आहे त्याच्यामध्ये तो असा आहे की पदभरती व बदलीच्या बाबतीमध्ये त्यांनी असं म्हणलंय की सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग वगळता
कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन भरती करू नये. हा 4 मेचा जी आर आहे जो मुद्दा मी आपल्या या ठिकाणी अध्यक्ष महोदय दाखवत आहे. काय म्हणताय काय आता जशी परिस्थिती आता आपण 3 विभागाला मान्यता आहेच. गृह फाडायला मला अधिकार फाडण्याचा नाहीये तर मी कुठल्याही गोष्टी फाडू शकत नाही. अध्यक्ष मला तुम्ही बसून अध्यक्ष महोदय तर अशा प्रकारचं युक्तिवाद हा त्या ठिकाणी जर करण्याची वेळ आली त्याच्यामध्ये काही बॅकग्राऊंड असते का करण्यात आली कशामुळे करण्यात आली आणि म्हणून या पार्श्वभूमीवर अध्यक्ष महोदय हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. अध्यक्ष महोदय या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटलांनी काही सूचना सुरुवातीला केल्या की आरक्षणाचा हा तिढा सोडेपर्यंत इतर सवलती ज्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या आहेत ज्या देऊ केल्या होत्या त्या अन्य मार्गाने कशी मदत करता येईल. अध्यक्ष महोदय हा विषय सरकारने सुरुवातीपासून गांभीर्याने घेतलेला आहे. म्हणजे एक तर आपण कॅबिनेटमध्ये जो निर्णय झाला त्या कॅबिनेट निर्णयामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेले लाभ SEBC प्रवर्गातील उमेदवारांना देण्यात येते हा निर्णय पहिल्यांदा घेतला. त्यानंतर काही प्रश्न डेव्हलपमेंट परत खुलासा करीन मी. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना पूर्वी SEBC विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली होती की तशीच आता EWS मध्ये असलेल्या विद्यार्थी लागू करण्यात येईल. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना त्यानंतर उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण विभागामार्फत डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजनेअंतर्गत वर ज्या सवलती आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजे सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास महामंडळ मराठा क्रांती मोर्चा मृत्युमुखी पडलेला मार्ग परिवहन मंडळात नोकरी देणे वगैरे आणि मोर्चातील लोकांची गुन्हे मागे घेणे. अध्यक्ष महोदय सगळे निर्णय सरकारने कॅबिनेट मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेतला उपसमितीने शिफारसी केल्या आणि हा निर्णय कॅबिनेटने घेतलाय. एक मिनिट सगळे आले विषय आलेत ना याच्यामध्ये. एक मिनिट मी तुम्हाला अध्यक्ष महोदय आता मुद्दा एवढाच आहे की नंतर काही संघटनांनी नावं घेऊ इच्छित नाही कारण सभागृहामध्ये कारण नसताना कोणी विरोध केला कोणी समर्थन दिले जात नाही परंतु त्या ठिकाणी उल्लेख असा झाला की या सगळ्या बॅकग्राऊंडवर आम्हाला EWSच्या सवलत नको. सरकारने कॅबिनेटमध्ये EWS अंतर्गत घेतलेल्या निर्णयासंदर्भामध्ये त्या ठिकाणी आपण म्हणून हरकत नाही तर हा नाही दरवाजा तो दरवाजा ओपन करून देऊ तिथे फायदा होऊन जाईल समाजाचा. परंतु काही संघटनांच्या मान्यवरांनी उल्लेख त्या ठिकाणी केला की EWSच्या सवलती जर आम्हाला दिल्या तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आमच्या मेरिटच्या आर्ग्युमेंटमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतील. आणि मग मुख्यमंत्री म्हणले बा ठीक आहे यांच्यात एकमत एक वाक्य दिसत नाही पण आपण आपल्या भूमिका घेऊ आणि म्हणून आम्ही तो निर्णय तूर्त स्थगित केला आणि इतर ज्या सवलती वाचून दाखवल्या त्याप्रमाणे ते लागू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. परंतु अध्यक्ष महोदय आपल्याला कल्पना आहे मधल्या या महिन्याभराच्या कालावधीमध्ये जवळपास 10 ते 12 लोक ही हायकोर्टात गेली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला EWS लागू असताना तुम्ही रोखता कशाला आम्हाला. मग हायकोर्टाने निर्णय दिले 10-12 केसेसच्या मध्ये की एक तर तुम्ही SEBC तरी घ्या किंवा EWS तरी घ्या तुम्हाला थांबवता येणार नाही. 10 ते 12 केसेसमध्ये उच्च न्यायालयाने निर्णय घेतलेला अध्यक्ष महोदय. त्यामुळे हा विषय आज अधांतरी आहे. सरकार याच्यामध्ये जर एकमताने काही निर्णय होत असेल तर सरकार निर्णय घ्यायला तयार आहे. पण मुद्दा एवढाच आहे की आपण काही करत नाहीये तर सरकारच्या मध्ये काही निर्णय घेत नाहीये ही जी भूमिका आहे ही प्रत्येक ठिकाणी कायदेशीर अडचणी आहेत. आपण मगाशी उल्लेख केला सुपरन्युमरी पोस्टचा. अध्यक्ष महोदय मगाशी आपण दादांनी मगाशी या ठिकाणी 3-4 अन्य पर्यायाची या ठिकाणी उल्लेख केला. मला मुद्दाम सांगायचं आहे की या पर्यायाच्या बाबतीमध्ये की आपण सांगितलंय की एकतर ज्या स्टेमध्ये अडकलेल्या नोकऱ्या आहेत किंवा ॲडमिशन्स आहेत त्या बाबतीमध्ये सुपरन्युमरी पोस्ट निर्माण करून त्या ठिकाणी त्या लोकांना सामावून घ्या. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण झालेल्या लोकांना नोकरीत सामावून घ्या म्हणजे ज्यांचे इंटरव्ह्यू झाले किंवा ज्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे फक्त अंतिम शेवटचं नियुक्तीपत्र देण्याचं बाकी आहे त्यांना सामावून घ्या. नंतर स्थगिती उठवा वगैरे आपला जो प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय सगळ्या गोष्टी परवाच्या नाही ते उद्या येतो ना. अध्यक्ष महोदय मला एवढं सांगायचं हे 3-4 विषय सर्वोच्चला परवा मेन्शन केलं आम्ही ज्यावेळेस परवा हा निर्णय झाला. आमचं म्हणणं अध्यक्ष महोदय या सर्वोच्च न्यायालयामध्ये मेरिटवर चर्चा झालीच नाही. मग सुरुवातीपासून आमचं म्हणणं आहे की हा लार्जर बेंचचा विषय आहे. हा कुठला विषय 3 बेंच समोर जजचा नाही तर आमचं म्हणणं 11 बेंच समोर गेला पाहिजे आमची मागणी आहे. आणि हे असताना या पार्श्वभूमीवर याची व्यापकता लक्षात घेता ते विचार याचा केला पाहिजे. कुठलाही मेरिटवर ह्याच्यावर चर्चा नाही गायकवाड कमिशनच्यावर चर्चा नाही राज्य शासनाच्या भूमिकेवर. मुद्दा एवढाच आहे की सर्वोच्च न्यायालयाने
याच्यामध्ये स्टे देऊन टाकला आणि त्याच्यामुळे नोकरीवाले अडकून गेले, ॲडमिशनवाले अडकून गेले. मग त्यातल्या मग ज्यांना अडचण नाही त्यांच्या मग ॲडमिशन्स आणि नोकऱ्या करून किती दिवस होल्ड करणार. मुद्दा एवढा होता की आपण इतर लोकांना किती दिवस होल्ड करणार हा खरा खरा. अकॅडमिक इयर संपत चाललं, आता आपण डिसेंबर महिन्यामध्ये आहोत. म्हणजे कोरोनामुळे जवळपास सप्टेंबर ऑक्टोबर ॲडमिशन झाल्याच नाही या वर्षीच्या. पाहिला अनेक ठिकाणी ॲडमिशन थांबून गेला कोरोनामुळे, शाळा सुरू झाल्या नाहीत, कॉलेजेस सुरू झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर मग अशा या सगळ्या पेचप्रसंग असताना मग जिथे आरक्षणाचा काही मुद्दा नाही त्यांना तरी किमान त्यांचं अकॅडमिक इयर नुकसान होऊ नये या अनुषंगाने सरकारने विभागाने वेगवेगळे निर्णय घेऊन टाकले आणि ते कायद्याच्या अडचणी यांच्या बाबतीमध्ये सुपर न्यूमरीच्या बाबतीत आम्ही उल्लेख केला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ना स्थगिती उठवण्यास होकार दिला, ना सुपर न्यूमरी निर्माण करण्यास होकार दिला आणि त्या ठिकाणी ही स्थगिती कायम ठेवलेली आहे. आणि एवढं सांगितले परवा की डे टू डे हिअरिंग आम्ही घेणार आहोत. म्हणजे आता जानेवारी महिन्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये डे टू डे हिअरिंग घेऊन आम्ही हा विषय एकदा सोक्षमोक्ष लावून टाकण्याच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने भूमिका स्पष्ट केली आहे. अशा बॅकग्राऊंड अध्यक्ष महोदय माझं म्हणणं एवढंच आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे अटॉर्नी जनरलनी भूमिका जर व्यवस्थितपणे त्या ठिकाणी घेतली, त्यात कुठलं राजकारण नाही, कुठल्या सरकार कोणाचा हा विषयच नाही आहे. आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रासहित अन्य राज्यांचे जे आरक्षणाचे विषय आहेत ते सुद्धा एक सकारात्मक पद्धतीने जर आपण मांडणी केली तर मला वाटतं याच्यामध्ये काहीतरी सर्वोच्च न्यायालयाचा फेरविचार करावा लागेल की याच्यामध्ये मार्ग कसा काढायचा. मला वाटतं याच्या पलीकडे या विषयावर अजून काही बोलण्यासारखं आहे अध्यक्ष महोदय असं मला वाटत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मला मुद्दाम या सगळ्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी मी केला आहे. अध्यक्ष महोदय, आता मी विभागाच्या मागण्या संदर्भामध्ये या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी काही गोष्टींचा उल्लेख मग अशी झालेला आहे. एक तर आशिष शेलार यांनी काही एक दोन गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. ही गोष्ट गंभीर आहे, मान्यच आहे आम्हाला की माझी आणि मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही ठिकाणी बदल झाल्याचं निदर्शनास आलं. ज्यावेळेस माझी आणि मुख्यमंत्री चर्चा झाली त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले, मी म्हणलं हे माझं म्हणणं असं ना आपलं म्हणणं तसंच होतं. मग ह्याच्यामध्ये बदल करणारा व्यक्ती कोण आहे. मुख्यमंत्र्यांनी डायरेक्टली FIR लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. पोलीसकडे तो FIR लॉन्च झाला, ती चौकशी होईल, जो होईल तो होईल. आणि आम्हाला कुठल्या अधिकाराची पाठीची घालायची काही गरज नाही. अध्यक्ष मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. म्हणजे ज्याचा उल्लेख मगाशी या ठिकाणी आपण केला, अधिकारी असो सेक्रेटरी असो कोणी असो, ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्याही बाबतीमध्ये अध्यक्ष ज्याचा उल्लेख मगाशी या ठिकाणी झालेला आहे अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे. अध्यक्ष महोदय, या अधिवेशनामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे बाब क्रमांक 74 ते 76, बाब क्रमांक 78 ते 85 व बाब क्रमांक 87 ते 103 अशा एकूण 28 पुरवणी मागण्या आहेत. या मागण्यांची एकूण रक्कम 3,318 कोटी 34 लक्ष 57,000 एवढी आहे. या विभागाच्या मागण्यांना सभागृहांनी मान्यता द्यावी अशी विनंती आहे अध्यक्ष. होईल ते होईल हे उत्तर आपल्या विधानमंडळानं मान्य नाही. होईल ते होईल नाही, आपण जे ठरवू तेच होईल. गंटीवारजी, माझा म्हणण्याचा रोग एवढा होतो, चौकशी अंती जे निष्कर्ष निघतील त्याप्रमाणे कारवाई दिलं. FIR दाखल झाला ऑलरेडी. FIR झाल्यानंतर मला माहिती जरूर द्या. आपण त्याची माहिती जरूर माझ्याकडे द्या, ती निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय, सन्मान्य मुनगंटीवारजी, देवेंद्र फडणवीस जी, विरोधी पक्षनेते आशिष शेलारजी, अमित साटमजी यांनी पुरवणी मागण्यांवर या ठिकाणी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. पुरवणी मागणीचा विषय नाही. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सभागृहाला मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी थोडक्यात माहिती ही देऊ इच्छितो की आता बऱ्यापैकी आपला महाराष्ट्र देशाच्या अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये सुधीर भाऊ आपला ग्रोथ रेट अत्यंत कमी आहे. म्हणजे जे काही देशाचं पोर्टलमध्ये 14 राज्यांची जी चर्चा केली जाते त्या 14 राज्यांमध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य नाही. 0.21 फक्त ग्रोथ रेट आहे वीकली ॲव्हरेजमध्ये. आणि त्यामुळे आपण निश्चित प्रकारे आपल्या ग्रोथ रेटच्या म्हणजे पुढे जो आता दर वीकली जो वाढत असणारा ग्रोथ रेट तो आपला अत्यंत नियंत्रणात आहे.
आणि त्यामुळे आपल्या राज्याच्या संदर्भाने आत्ता सध्या तरी जरूर संख्या आपली सर्वात जास्त आहे, परंतु आता ग्रोथ रेट तेवढा नाहीये. डबलिंग रेट ज्याचा म्हणतो आपण ते 323च्या वर गेलाय. रिकव्हरी रेट 94% दरम्यान आहे. पर मिलियन टेस्ट आहेत आपल्या 88,000च्या वर. अध्यक्ष महोदय, या सगळ्या संदर्भाने मला एवढंच सांगायचं की खऱ्या अर्थाने संख्या जरी महाराष्ट्राची जास्त असली तरी त्याचे कारण अध्यक्ष महोदय अशा आहेत की आपण जर बघितलं तर महाराष्ट्र शेवटी एक मुंबई महाराष्ट्राचा एक भाग आहे. इथं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत. अर्बनाइज्ड म्हणजे खूप मोठ्या पद्धतीनं नागरीकरण झालेलं अध्यक्ष महोदय आपलं राज्य आहे. आणि या सगळ्या कारणांनी खऱ्या अर्थाने सुरुवातीला मोठ्या पद्धतीनं फ्लाईट्स येत गेल्या आणि याच सगळ्या कारणांनी आपल्या इथे सुरुवातीला संख्या जी वाढली आणि ती थोड्या निश्चित प्रमाणात जास्त पसरली. पण त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या संदर्भाने निश्चित प्रकारे राज्य शासन केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाने आणि ICMR आणि अन्य WHO वगैरेच्या सातत्याच्या सल्ल्याने निश्चित प्रकारे आपण त्यावर नियंत्रण व्यवस्थित ठेवू शकलेलो आहोत. अध्यक्ष महोदय, एक नक्की आहे की आपण खूप मोठं चॅलेंजिंग काम होतं. इथं धारावी सारखा एक महत्वाचा भाग होता. मालेगाव सारखं दाटीवाटीचं मोठं शहर होतं आणि याची चर्चा खूप मोठी झाली. धारावीच्या मध्ये केलेल्या कामाचं WHOनी म्हणजे ते काय आता सरकारच्या कुठल्या ह्या पक्षाच्या का त्या पक्षापेक्षा WHOनी याची नोंद घेतली, याची दखल घेतली. आणि अध्यक्ष महोदय, मला वाटतं सभागृहामध्ये आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे नोंद घेण्याची गोष्ट आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन दादांनी सांगितलं की WHO नुसतं नाही, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना अधिक स्पष्ट मराठीत सांगायचं असेल तर अध्यक्ष महोदय, याबरोबरच मालेगाव ही 19,000 लोक प्रति स्क्वेअर किलोमीटरवर राहणाऱ्या इतक्या दाटीवाटीच्या शहरामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय आपल्याला कंट्रोल आणता आला. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सक्सेसच्या दृष्टिकोनातून एक महत्वाच्या मैलाचे दगड आहे. यामध्ये प्रामुख्याने 3T प्रिन्सिपलनी केलं. मी त्यात फार सविस्तर जाणार नाही, मी अगदी सिंपल महत्वाच्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल. परंतु अध्यक्ष महोदय, मोठ्या संख्येने आपण ट्रॅकिंग ट्रेसिंग केलं. ट्रीटमेंटसाठी महाराष्ट्राने कोविड इतका नवीन होता की अध्यक्ष महोदय यावर कोणती ट्रीटमेंट द्यायचा हा मोठा प्रकार होता. पण आपण टास्क फोर्स केली, ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल केला आणि त्यावरून आपण खूप चांगल्या पद्धतीनं उपचाराच्या संदर्भातील अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी करू शकलो. नुसतं अध्यक्ष महोदय तेवढंच नाही तर मृत्यूची चर्चा जी सगळ्यांनी केली त्या मृत्यू